कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून देशाबाहेर पळून गेलेला IPLचा संस्थापक ललित मोदी यांना अनेक गंभीर आरोप केलेत। आपल्यावर झालेले आरोप हे खोटे असल्याचं सांगताना त्याने काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केलेत। त्यातही त्याचा रोख प्रामुख्याने आहे तो शशी थरूर आणि पी चिदंबरम यांच्यावर। परागंदा झालेला IPLचा संस्थापक आणि पहिला अध्यक्ष ललित मोदी हा ब्रिटनमध्ये लपून बसलाय। ANIच्या स्मिता प्रकाश यांना दिलेल्या एका प्रदीर्घ मुलाखतीत मोदीनं अनेक गंभीर आरोप केलेत आणि त्याच्या आरोपांचा मुख्य रोख आहे तो काँग्रेस नेते शशी थरूर आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्यावर। थरूर यांची दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांच्याशी संबंधित भागभांडवल करारावर आपण आक्षेप घेतला होता। त्यानंतर थरूर यांनी आपल्यावर राजकीय दबाव टाकला आणि छापे टाकण्याची धमकी दिली असा गंभीर आरोप मोदीनं केलाय। Kochi didn't have a stadium even. Yeah. So why did I allow Kochi to come into the system? It was my prerogative. I opened it. Nobody's asked me this question. Why did I open it for him? Yeah, why? I had no agenda with anybody. So when somebody to you and he would come to me, you see pictures of him and me, Google me and Shashi Tharoor, you'll see the arm around me, he take me everywhere. Why would he do that? तर आपण IPL दक्षिण आफ्रिकेत नेण्याचा निर्णय घेतल्यामुळे चिदंबरम यांनी धमकी दिल्याचा खळबळजनक दावाही ललित मोदीनं केलाय। So Chidambaram is the one, the whole reason the whole thing exploded in. I mean, the guy the whole reason this whole thing exploded is because when I moved this IPL to South Africa, I was very friendly with every government. I was friendly with everybody. I mean, I moved the thing to South Africa. Mr. Chidambaram threatened me and didn't want me to do it. I didn't want to move it. At that point in time, it was the BJP government states who gave permission for me to hold the matches in BJP state because the Congress government said that we will not give you permission in Congress state. विशेष म्हणजे ललित मोदीनं केलेल्या आरोपांवर अद्याप काँग्रेसच्या एकाही नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही। IPLच्या केरळ टीमच्या मालकी हक्कांसंदर्भात 2010-11 दरम्यान चर्चेत आलेल्या एका कथित घोटाळ्यामध्ये ललित मोदींनी थेट काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधींवर आरोप केलेत। त्याशिवाय राजीव शुक्ला, अहमद पटेल यांचीही नावं ललित मोदींनी घेतली आहेत। एका मुलाखती दरम्यान ललित मोदींनी केलेल्या या सनसनाटी आरोपांना अजूनपर्यंत काँग्रेसकडून कोणत्याही स्वरूपाचं प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही। 2010 साली तत्कालीन कोची संघानं तक्रार केल्यानंतर आणि BCCIनं निलंबन केल्यानंतर ललित मोदी लंडनला पळाला। त्यानंतर गेल्या 16 वर्षांपासून कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात तो फरार आहे। परदेशात बसून आरोप करणाऱ्या ललित मोदीला सरकारनं प्रत्यार्पण करून भारतात आणलं आणि भारतातल्या न्यायालयात त्यानं आपल्यावरील आरोप खोडून काढले तर ते अधिक योग्य ठरेल। ब्युरो रिपोर्ट ABP माझा।